महाराष्ट्रात मराठी झाला पाहिजे. तिथे आता हे अमराठी घुसतायत आणि आमच्यावरती बळजबरी करतायत. ठाकरेंचेच माणसं आली पाहिजे कारण आम्ही ठाकरेंचे निष्ठावंत आहेत. Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. मुंबईतून मराठी माणूस जो हद्दपार होत चालला आहे, विरार, बदलापूर, याबद्दल अतिशय वाईट वाटतं. अगदी त्याबद्दल जे निवडून येणारे राज्यकर्ते त्यांनी नक्की काहीतरी ठोस पावलं उचलावीत. मराठी टक्का वाढला पाहिजे. ही महाराष्ट्र, ही मराठी, ही आमची मराठी लोकांची ही वक्तेदारी आहे. तिथे आता हे अमराठी घुसतायत आणि आमच्यावरती बळजबरी करतायत. हे किती चुकीचं आहे, याचा अतिशय चीड येतो. परंतु मला अतिशय म्हणजे अपेक्षा आहे की येणारं जे सरकार आहे ते नक्की या मराठी माणसासाठी काहीतरी नक्की ठोस पावलं उचलेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणखी काही इथे महिला आहेत, त्यांची पण आपण मत जाणून घेणार आहोत. तुम्हाला काय वाटतं, मराठी की अमराठी महापौर? मराठी 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 का वाटतं मराठी झालं पाहिजे, मराठी झालं पाहिजे. महाराष्ट्रात राहतो म्हणून मराठीच पाहिजे. म्हणजे झाला पाहिजे. महाराष्ट्रात मराठी झाला पाहिजे. कारण का मराठ्यांनी मिळवलेला हा महाराष्ट्र आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना जास्ती मान दिला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. खरं काय आहे, महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. त्याच्यामुळे आणि मुंबईमध्ये सगळे म्हणजे परराष्ट्रीय लोक आलेले आहेत आणि त्यांचं ते राज्य चाललं तर ते कमी व्हायला हवे आणि आपण मेहनत करून आपणच आपला महापौर निवडायला हवा. कारण की मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र मिळवलेला आहे आणि त्या ठिकाणी मराठ्यांना जास्ती हे दिलं पाहिजे, सवलती दिल्या पाहिजेत. पण तसं होत नाही. दुसरे लोकच जास्ती हे करून सवलती घेऊन जातात. आणि काही ठिकाणी काय आहे म्हणजे असं मी म्हणत नाही, पण आपले मराठी लोक थोडे आळशी आहेत. म्हणजे काय आहे, आपल्याला उच्च पदाचं आहे म्हणजे लो जी कामं आहेत ती आपण करू शकत नाही कारण आपल्याकडे बुद्धी आहे. म्हणून आपण म्हणजे HR वगैरे सगळ्या पदव्या, ऑफिस काम वगैरे करू शकतो. त्याच्यामुळे काय आहे की ही जी लो कामं आहे म्हणजे रिक्षावाले म्हणा, साफसफाई म्हणा. आता मी मार्केटिंग रिसर्चला सर्वे करत होती तर शिवडी या एरियात एका एवढूशा जागेत 22 लोक राहतात आणि ते केळी बिळी त्यांचं ते. आणि आपल्याला ते नको असतो कारण आपल्याला स्वातंत्र्य हवं असतं, राहायला चांगलं स्टेटस हवं असतं. त्याच्यामुळे आपण थोडे कमी पडतो कारण आपण त्यांच्यासारखं राहू नाही शकत. ते बाहेरून येऊन पण काहीतरी ॲडजस्ट करतात मुंबईत. त्याचं जरा वाईट वाटतं. म्हणजे आपल्याला पण कामाचा कमीपणा न वाटता आपण आपले प्रयत्न चांगले केले पाहिजे. ठाकरेंची सत्ता आली मुंबई महापालिकेत तर इथल्या मराठी माणसाचे प्रश्न सुटतील असं वाटतं? हो, नक्कीच सुटतील. कारण का आम्हाला अपेक्षा आहे ठाकरेंचेच माणसं आली पाहिजे कारण आम्ही ठाकरेंचे निष्ठावंत आहेत. कारण त्यांनी खूप अशी कामं केलेली आहेत, समाजसेवा केलेली आहेत, आम्ही ती पाहिलेली आहेत, आमची पिढ्यानपिढ्या पाहिलेलं आहे. आणि त्यांनी महानगरपालिकेमध्ये आलं तर कदाचित BMCची नोकरी वाचू शकते, एक BMCचं करेक्ट वाचू शकतं. कारण काय हे सत्तेमध्ये येतात, हे प्रत्येक ठिकाणी आपली सत्ता वेगळं करून घेतात आणि बाहेर देशामध्ये जी मुंबई आहे ती बाहेर देशामध्ये विकलेली आहे. काही कंपन्या गेलेल्या आहेत, काही बँका गेलेल्या आहेत आणि सामान्य माणसांसाठी म्हणजे खूप हालाकीचे दिवस झालेले आहेत. बँकेमध्ये बाहेर सगळे हे आता मोदी यांनी केलेले आहेत सगळं. तर खरोखरच सामान्य माणसानं मराठी माणूसच आला पाहिजे कारण ही सत्ता शिवराज महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संविधान लिहिलेलं आहे आणि त्या संविधानामध्ये हे महाराष्ट्रामध्ये जी मुंबई आहे ती मुंबई मराठा माणसाचीच आली पाहिजे. आणि खरोखरच ठाकरेंची आपली सत्ता आली पाहिजे BMCमध्ये आणि सामान्य माणसांचं जीवन खरोखरच सोनं होईल हे माझी म्हणजे अपेक्षा आमची पूर्ण जनतेची आहे.
आणि बाहेरची लोक जे येतात ते इथे घर बांधून दुकानं बांधून इथे सत्ता गाजवतात, पण आपले महाराष्ट्राची लोक सामान्य माणसांचे खूप हालाकीचे दिवस येतील. कारण ठाकरे जर आले तर खरोखरच आमची सोन्याने सोनं होईल, सुवर्णाने. हे बोलून एवढं. जय महाराष्ट्र.